राज्यामध्ये वाढती महागाई याच्या विरोधात आंदोलन केले जातात। महागाई असेल, बेरोजगारी असेल, अनेक मुद्द्यांचे प्रश्न वेधण्याचं काम शिवसेना किंवा विरोधी पक्ष नेते आता करत आहेत। त्यासोबतच मुंबईमध्ये सातत्याने एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे लाईट वीज बिल हे सातत्याने वीज बिल हे वाढतंय आणि त्या विरोधात शिवसेना हे आंदोलन करतात। आपण बघू शकतो की शिवसेना उबाटा गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी आले, पदाधिकारी आलेत, त्यांचं आंदोलन या ठिकाणी होतंय। त्यासाठीच मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय। मानवी साखळी पोलिसांची या ठिकाणी करण्यात आली आणि अदानीच्या विरोधात हे आंदोलन करतायत। आपण या कार्यकर्त्यांशी बोलणार आहेत। ताई, काय सांगाल, तुमचं आंदोलन काय असणार आहे? आज तुम्ही आले अदानीच्या कार्यालयाला भेट देण्यासाठी, तुमची मागणी प्रमुख मागणी काय तुमची? प्रमुख मागणी म्हणजे ते स्मार्ट मीटरचं जे आहे त्याच्यासाठी आम्ही हे आंदोलन करतोय। आमचे सगळे जे बांद्रा विधानसभेचे पूर्ण पारला विधानसभेचे लोक इकडे आलेले आहेत। जे स्मार्ट मीटरचा जो प्रॉब्लेम आहे त्या प्रॉब्लेमांचा सॉल्व्ह केला तर आम्ही म्हणजे हे करू, म्हणजे आंदोलन म्हणजे अजून बिलं वाढली आहेत, अनलिमिटेड बिलं वाढून ठेवली आहेत त्यांनी। अनलिमिटेड बिल वाढवून ठेवलीत। आपल्यासोबत अजून कार्यकर्ते, दादा तुम्ही तुमचं आत्मनिर्भर शिष्टमंडळ गेले, तुमच्या प्रमुख मागण्या काय? मागण्यांच्या संदर्भात तर वरिष्ठ तिथे वरती मांडतील, पण हे जे आता स्मार्ट मीटर आणलं जात आहे, या स्मार्ट मीटरमध्ये प्रीपेड पोस्टपेड अशा स्वरूपाचं ते आणणार आहे अशी माहिती मिळालेली आहे। आता बरेचसे सर्वसामान्य माणसं आहेत, त्यांना पोस्टपेडमध्ये त्यांचे जर भरायचं म्हटलं तर त्यांचे काउंटर्स किती उपलब्ध असणार आहेत, सामान्य जनतेला सगळ्यांनाच काही ते जमत नाही। आणि जर प्रीपेड आणणार असेल तर प्रीपेडमध्ये जेवढं तुम्ही पैसे पेड करणार तेवढंच तुमची इलेक्ट्रिसिटी जाळणार। तर अशा स्वरूपात बरं त्याचे दर काय असणार आहेत त्याच्या बाबतीत अजून सुस्पष्टता नाही, त्यांचे काउंटर्स किती उपलब्ध असणार आहेत त्या बाबतीत माहिती काही दिलेली नाही आहे। आणि मग अशा वेळेला एकदम म्हणजे काही सुस्पष्ट म्हणजे सरकारने किंवा अदानीने स्पष्ट केलेलं नसल्यामुळे ते एक प्रकारे लोकांची पिळवणूक केली जाते। अगोदरच तुम्ही बघताय की आता दर एवढे वाढलेले आहेत, सामान्य जनतेच्या घरी नुसतं एक फॅन आणि ट्यूबलाईट जरी जळत असेल तरी 1200 आणि 1500 रुपयापर्यंत बिलं येत आहेत। तर कुठे ना कुठेतरी हे थांबलं गेलं पाहिजे आणि सामान्य जनतेची पिळवणूक थांबली पाहिजे। म्हणून आज आमचे वरिष्ठ शिष्टमंडळ आज अदानीचे इकडे जे प्रशासक आहेत त्या अधिकाऱ्यांना भेटणार आहेत। जे नवीन मीटर असणार ते प्रीपेड असणार आहे आणि ते बसवण्याला सुरुवात सुद्धा झाली आहे, काय सांगाल? आता पहिलीच बिलं एवढी येत आहेत की लोकांना खायचं काय हा मोठा प्रश्न पडला आहे। ती बिलच भरायची की काय करायचं? एका माणसाचा पगार जातो बिलामध्ये, मग लोकांनी जगायचं कसं? हे काय सरकारला आणि या अडाणी सरकारला कळत नाही? त्याला कळलं पाहिजे ना किती पिळवणूक करायची ती। आज बिलं भरून भरून लोक मरत आहेत, एक तर भरमसाठ बिल पाठवत आहेत। कसलं बिल आहे का जागेवर कसलं? मग म्हणायचं स्टेप बाय स्टेप भरा, आम्ही तुम्हाला ती मदत करू, पण बिल तर भरा। योग्य नाही ना हे। तुम्हाला वाटतं का आतमध्ये बैठक चालू, तुमचं शिष्टमंडळ आतमध्ये गेलंय, बैठकीत तोडगा निघणार? तुमचं शिष्टमंडळ आतमध्ये गेलं, चर्चा करतात त्यांच्याशी, अदानी त्या कंपनीशी, तुम्हाला वाटतं का मार्ग निघणार यातून? मार्ग नाही निघाला तर आम्ही बोकांडी बसू त्यांच्या। कोण मीटर कापायला येतं ना बघू मग। एवढी लोक वैतागलेली आहेत बिलं भरून। आपण बघतो की शिवसेना 80% समाजकारण आणि 20% राजकारण करतात। तर आपण अजून बोलणार आहेत। काय सांगाल की तुम्ही महिला आहेत आणि महिलांना जास्त माहिती असतं घरातलं, तुम्हाला आता किती वीज बिल येतं महिन्याला? तर सोडूनच द्या, आता 5-6 हजार हे महिन्याचं बिल जर असेल तर सामान्य जनतेने काय करायचं मला सांगा ना। आज एक महिला जी आपली संसार सांभाळते, मग मुलांना खायला काय घालणार नाही, ती बिल भरत राहणार का? आणि ते बोलतात की पॅनल्टी तर ते मारतातच, समजा एखाद्या महिन्याला लेट झालं मग सेकंड महिन्यात भरायचं तर स्टेप बाय स्टेप भरा, मग कोणाचं 10,000 15,000 20,000 म्हणजे पॅनल्टी मारून तुम्ही एवढे बिल भरायला लागणार तर सामान्य जनतेला कसं जमणार आहे का? मग ती सामान्य जनतेची पिळवणूक करतात या अदानी सरकारने। आम्ही आज जो निषेध करतोय सन्माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या म्हणजे यांच्या ह्याच्यावरूनच आम्ही आदेशावरून आम्ही आज निषेध करत आहोत, परंतु हा निषेध शांतपणे करत आहोत। जर का आमच्या अटी मान्य झाल्या नाहीत तर आम्ही शिवसेना स्टाईलनी त्यांना दाखवू काय करायचं आहे ते। मग बघू शकतो की म्हणतात शिवसेना स्टाईलने उत्तर द्यायला आणि शिवसेना रस्त्यावर उतरल्यानंतर न्याय मिळतो असं सांगतात लोक, काय सांगाल ताई? खरं बघताना स्मार्ट मीटर याचा विरोध करायला आम्ही आलो आहे। आज तुम्हाला मी सांगते की लाईट बिल हे एक सामान्य माणसांची गरज आहे। हे टेलिफोन नाही आहे, मोबाईल नाही आहे,
की बंद झाला तर बंद झाला, नंतर बघू म्हणून. लाईट मीटर हे लोकांची गरजेची वस्तू आहे आणि याला जर स्मार्ट मीटर म्हणजे तुम्ही प्रीपेड कार्डसारखं, की तुम्ही बिल पैसे भरले, जेवढे 100 रुपये भरले तर 100 रुपयाचंच लाईट वापरायची, 100च्या वर लाईट मिळणार नाही, तुम्ही पैसे भरल्यावरच तुम्हाला मिळणार. ह्या प्रकारचं जे अदानीचं धोरण आहे, या धोरणाला निषेध करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. आणि या धोरणाला निषेध करताना आज एक तुम्हाला मी सांगते, भरमसाठ बिल येतं आहे. अहो, माझ्यासारखीचं झोपडपट्टीत घर आहे माझं, आणि झोपडपट्टीतल्या घराला मला 22,000 बिल येतं आहे. विचार करा, काय आहे घरात? टी व्ही आहे, फ्रीज आहे, लाईट आहे आणि पंखा आहे आणि AC असेल. मग 22,000 बिल हे काय लिमिट असते ना? आज ज्या प्रकारे ह्या लोकांना लुटायला जे सुरुवात केली आहे, म्हणजे इथे आम्हाला दाखवायचं लाडली बहीण लोक 1,500 रुपये देतोय आणि इथून असे लुटायचं, हे जे चालू केलं आहे सरकारने, त्याला आम्ही निषेध करायला इथे आलो आहे. दुसरे एक विषय असा आहे की आज तुम्ही मला एक सांगा, जिथे CC रोड चालू आहेत, आता CC रोड चालू आहेत, तिथे सगळीकडे कॅबल टाकायचं चालू आहे. आज तुम्ही रस्त्यावर सगळीकडे बघणार त्यांचे मिनी पिलर उभे आहेत. का रस्त्याचा टॅक्स द्यायचा नाही का? मिनी पिलरचा टॅक्स देत नाही आहे तुम्ही. एकाही म्हणजे बिल्डिंगमध्ये, इमारतीत गेलात, तिथे सगळीकडे नवीन इमारत बनत असली की त्यांचा 10x15चा 15x20चा सबस्टेशन उभा राहतो. त्या सबस्टेशनला का मोजलं जात नाही असेसमेंटमध्ये? का त्याला असेसमेंट लावलं जात नाही? म्हणजे ह्यांना सगळ्या बाबतीत सूट द्यायची आणि आम्हाला लोकांना पिळायचं, लोकांना सगळ्या बाबतीत त्रास द्यायचा. याचा निषेध करण्यासाठी आज सन्माननीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार आम्ही लोकांनी इथे निषेध केला. मला वाटतं का तुमच्या आंदोलनाला यश येणार आणि तुमच्या मागण्या पूर्ण होणार? जर आम्हाला यश आलं नाही आलाचा विषय नाही आहे, आम्ही यश खेचून घेणारी लोक आहोत. आम्हाला यश खेचून घेता येतं आहे. यांना कसा रस्ता दाखवायचा ते बरोबर माहिती आहे. आणि जर वेळ आली ना, ह्यांचे मीटर कापायला येणाऱ्या लोकांना दगड मारू आणि मीटर बंद करायला लावू. जर असं असेल तर जे कोणी आम्हाला स्वस्तात मीटर, प्रीपेड मीटर टाटाचे नाही आहेत, आम्ही टाटाचे मीटर लावू, अडानीचे मीटर सगळे काढून टाकू तिथून आणि त्यांना रस्त्यावर आणणं कसं हे आम्हाला माहिती आहे. धन्यवाद ते आमचे बोलल्याबद्दल. ते बोलतात जर मीटर काढण्यासाठी आले तर आम्ही त्यांना दगडाने उत्तर देऊ आणि शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असं या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. कॅमेरा पर्सन योगेश मिहिरा ढाकणे, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.